हे मात्र खरं आहे. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर संध्याकाळी चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाआधी मी ही सगळी कामं करून घेते आणि काही स्वयंपाकानंतर सुद्धा करते. जे गॅस ओट्यावरील छोटे छोटे रॅक आहे किंवा मोठं रॅक आहे तर त्याच्यामधले जे सगळे डबे आहेत ते व्यवस्थित पुसून मी ठेवत असते, जेणेकरून त्याच्यावरची धूळ जी आहे निघून जाईल. कारण आपण कितीही स्वच्छता ठेवली आणि कितीही घर क्लीन ठेवलं तरी देखील ही धूळ कुठून येते काय माहिती. आपण अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी स्वच्छता करत असलो तरी देखील धूळ ही जमा होतेच. आणि आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्यासाठी किचन असतं. किचनची स्वच्छता, नीटनेटकेपणा हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. सगळी कामं आवरून घेतल्यानंतर लसूण वगैरे मी सोलून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई गडबड होणार नाही. आणि लसणाच्या पाकळ्या ज्या उरलेल्या असतात त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते, जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी झाडांना देता येतं. त्यानंतर सगळी ग्लास वगैरे स्वच्छ पुसून वगैरे सुद्धा स्वच्छ करून घेते, जेणेकरून सकाळी हे सगळं करण्याची गरज पडत नाही. माझं संध्याकाळचं रुटीन व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा.